धनगरच लागते त्याला, फक्त धनगर बांधवाचे लोक मतदानापुरते. एसटीतून आरक्षण द्यायचं म्हणलं त्याच्या तोंडाला काडी लागल्यासारखी होती. म्हणणं धनगराला एसटीतून आरक्षण द्या, मतदान लागतं का? फक्त हे मिळूच येत नाही. फक्त कोड बोलून धनगर बांधवाचे आणून गेलं कोण मराठ्यावर वार करायचे, हे यांचे काम. आपण सुद्धा आता बदललं पाहिजे. आपला कोण नाही हे विचारला पाहिजे. विश्वास संपादन आपण केला पाहिजे. आता बंजारा बांधव, मुस्लिम बांधव आरक्षण मागतोय, धनगर बांधव मागतो, मराठी ताकते नाहीत ना, काळजीच करू नका. आता ते बंजारा बांधवाला आरक्षण कसं काय मिळवलं पाहिजे, आयुष्यभर औषध तोडायचं का ते? मी तर म्हणतो ते एवढी मोठी जात आहे, त्या जातीचे लोक मुकादमा करून व्याजानं पैसे घेतात, आयुष्यभर ऊस तोडते, त्यांचे पैसे सुद्धा फिटत नाही, त्यांचे लेख बाळ सुद्धा नोकरीला लागत नाही. का? या राज्यात, या देशात त्यांना अधिकार नाही. त्यांनी आता त्यांची ताकद ओळख. मी त्याच्या सगळ्या लोकांना बोलतो, खरं सांगतो, काय त्या भेच आपण बोलत खोटं बोलत नाही. त्याच्या सगळ्या नेत्या सांगितलं, नीट राहा, गरीब धनगराच्या मागे, गरीब बंजारा समाजाच्या मागे उभा राहा. सगळ्या नेत्याला फोन करून सांगितलं, आमच्यासाठी उभा राहा म्हणलं आम्ही, आमच्यासाठी या, आम्हाला आरक्षण मिळवून द्या. नाही, गोर गरीब बंजारा समाजासाठी श्रीमंत बंजारा बांधवाच्या नेत्यांनी गरीब बंजारा पाठीशी उभा राहा हे सगळ्यांना सांगितले. तेही भीतीने राहायला लागले. त्यांचे मंत्री आमदार सुद्धा त्यांनी मनावर घेतले, चला इथून पुढे दलित मराठी मुस्लिम एका जागेवर आपले सीटच पडत नाही राज्यात. त्याला जे लागत त्याचा कसं करून घ्या ना, आम्हाला जे लागत ते आम्ही विकासा कसं बरोबर का? पण मुस्लिमांना आरक्षणाचं लफडं होतलंय, खावा ना तिने देत तुम्हाला आरक्षण, मी देईन. ते अवघड मग ते चांगल्या जर कांदे पलटी करून इकडे आले. कांदे पलटी करून ते दिसायला फार कसे घे, पण अशी उडी लांब म्हणतात हनुमानावनी. इथून पुढच्या काळात आपल्याला दलित असतील, मुस्लिम असतील, मराठी असतील, आपण एक जीवन जर राहिलं तर आपण आपल्या समाजाचं, लेकराचं कल्याण करू शकतो. सावध व्हा, बोलून नाही चालत, कृती करावं लागते. जशी मराठ्यांनी यावेळेस कृती केली. न पडणारे पडले, ज्याला 3 लाखाने निवडून आलेला होता, निवडून त्याचे ते 3 गेले, हे खाली 3 आला, 6 लाखाने गेला. मराठ्याची ताकद आहे. त्याला जर जॉईंट दलित मुस्लिमाचं मिळालं ना, गोरगरीब मुस्लिमाचं, दलिताचं, मराठ्यांचं कल्याण होईल. बंजारा समाज आहे त्याचं कल्याण होईल. मायक्रो ओबीसी आहे त्याचं कल्याण होईल. यांचंच होऊन दिलं नाही 2-3 जणांनी. फक्त सगळ्या दुनियाचं त्यांनाच खायला लागत 2-3 जणांना. ते यावल्याचे एक कोणाचं आरक्षण खातं, येरी खातं, घरकुलं खातं. आता नाकाचा चर्मा टोकरलं होती उलटा वर एकण्या तिकडे छेडतोय. आता बोला ना, काय व्हायना कमून गप झाला 5-7 महिन्यापासून काही मिळत लागा ना. ते शिंगरे सांगरे पुढं घातले ते शेंगळे आणि ते बोलत आहेत. कुकडून आणले तर कुकडून नाही करून खराब बाबाच्या हापशात पाणी प्याला का करू. कुठल्या सुटल्या आरक्षणाचा विरोध करेल, कुठल्या सुटल्या आरक्षणाला विरोध करेल. अरे हो ना, गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण काय करायचं? तू केवढ्या मोठ्या पदावरती आहे, किती उच्च माणूस आहे, किती मोठ्या ताकदीचा माणूस आहे. गोरगरिबाच्या लेकराच्या नळीवर पाय द्यायचा मराठ्यांच्या काय मिळणार तुला? मिळू दे की